जबरदस्तीचे लग्न भाग 3 ही कथा पॉवरफुल बिझनेसमॅन आर्यन शिंगाणी याची आहे. आर्यन हा एक अतिशय उद्धट, रागीट आणि अहंकारी व्यक्ती असून दुसऱ्या बाजूला आमची कृतिका पांडे ही एक उत्साही आणि धाडशी मुलगी आहे. कृतिका कुणालाही घाबरत नाही. कृतिकाला आर्यन शिंगाणी यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यास भाग पाडले जाते. आर्यन कृतिकाला द्वेष करतो. कृतिकाची अशी काय चूक होती की तिने आर्यनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आणि आर्यन कृतिकाला का दोष करतो आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे काय परिणाम होतील. द्वेषाने भरलेल्या ह्या नात्यात ह्या दोघांमध्ये प्रेम फुलेल का? अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही कथा ऐकत राहा. चला पाहूया कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होते. कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर माझ्या कथेला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा कृतिका फाईल उघडते आणि त्यात कॉन्ट्रॅक्ट पेपर्स पाहते, तेव्हा कृतिका कागदपत्रे वाचते तेव्हा तिचं पायाखालची जमीन सरकते. तिने कधीच विचार केला नव्हता की तिचे आयुष्य एका दिवसात असे होईल. ती आर्यनकडे पाहते, जणू ती म्हणू इच्छिते, तू मला एका चापटची एवढी मोठी शिक्षा का देत आहेस? आर्यन तिच्याकडे पाहून हसतो, जणू त्याला कृतिकाला काय म्हणायचं आहे ते समजले आहे. तो हसत म्हणतो, मिस कृतिका, ही तर फक्त सुरुवात आहे. बघ, मी तुझे आयुष्य कसे नरक बनवतो. शेवटी तुला हे देखील कळले पाहिजे की तू मला चापट मारून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहेस. आता शांतपणे ह्या कागदपत्रांवर सही कर. त्या कागदपत्रांमध्ये लिहिले होते. त्यात पहिली अट अशी होती की तुझ्यावर फक्त माझाच अधिकार असेल. दुसरं म्हणजे मी जे काही बोलेन ते तुला शांतपणे स्वीकारावे लागेल, वाद नाही. तिसरा, जेव्हा जेव्हा तू तुझ्या कुटुंबाला भेटायला जाशील तेव्हा तुला माझी परवानगी घ्यावी लागेल. चौथा, तू माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलाशी बोलू शकत नाहीस आणि तुझ्या फोनमध्ये कोणत्याही मुलाचा नंबर असू नये. पाचवा, तू माझ्या घरात सून किंवा वहिनी असशील पण माझी बायको नाहीस. सहावा, माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस, अगदी तुझ्या कुटुंबाला भेटण्यासाठीही नाही. सातवा, तू काय खाशील आणि काय घालशील ते मी ठरवेन. आठवा, तुला स्वतःच्या कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. जर योगायोगाने तू काही निर्णय घेतलंस तर तुला मला विचारावे लागेल. नववा, तू घटस्फोटाची अर्ज करू शकत नाहीस. जर मला हवे असेल तरच आपण दोघे घटस्फोट घेऊ शकतो, अन्यथा नाही. आर्यन कृतिकाला म्हणतो, आता तू चूक केली आहेस, तुला शिक्षा भोगावी लागेल आणि मी तुला व्याजासह शिक्षा परत करणार. तुला अश्रू मोफत मिळतील. लवकर ह्या कागदपत्रांवर सही कर. आर्यन कृतिकाला पेन देताना म्हणतो. तिच्या कुटुंबाबद्दल विचार करून कृतिकाचे डोळे अश्रूंनी भरतात. पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि कागदपत्रांवर सही करते. आर्यन वकीलला कागदपत्रे देतो आणि म्हणतो, हे कागदपत्रे दरवर्षी रिन्यू करावे लागणार. मी सांगेपर्यंत करार रद्द करू नये, समजले? हे बोलून आर्यन कृतिकाचा हात धरतो आणि त्या खोलीतून निघून जातो. आर्यन कोर्टाबाहेर कृतिकाचा हात धरून उभा होता. कृतिका आर्यनला म्हणते, मी कागदपत्रांवर सही केली आहे, पण मी आताच तुझ्याशी लग्न करू शकत नाही. आर्यन रागाने कृतिकाचा हात मागे फिरवतो आणि म्हणतो, असे दिसते की तू कागदपत्रे नीट वाचली नाहीत. त्यात स्पष्ट लिहिले होते, तू माझ्याशी वाद घालू शकत नाहीस आणि मी आज माझ्या कुटुंबाला सांगेपर्यंत तुझ्याशी लग्न करणार नाही. मी तुला कोर्टात बोलवले आहे जेणेकरून तू कागदपत्रांवर सही करशील. असे म्हणत आर्यन कृतिकाचा हात सोडतो आणि म्हणतो, फक्त आज रात्री तुझ्या कुटुंबाला सांगण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे, नाहीतर मी त्यांना माझ्या पद्धतीने सांगेन. असे म्हणत आर्यन गाडी घेऊन तिथून निघून जातो. कृतिका तिथून ऑटो घेते आणि तिच्या घरी निघून जाते. आर्यन ऑफिसला जाण्याऐवजी त्याचा घरी जातो. मानसीला सोडून संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले होते. मानसी कॉलेजला गेली होती. सुरेखा आर्यनला घरी पाहून विचारते, तू ऑफिसला गेला नाहीस? आर्यन हॉलमध्ये सोफ्यावर बसतो आणि मनीषाने सुरेखा अक्षतला म्हणतो, आई बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. मनीष म्हणाले, हो सांग बाळा, काय झालं? आई बाबा,
तुम्हा सगळ्यांना माझे लग्न करायचे होते. मी लग्नासाठी तयार आहे. पण माझी एक अट आहे. आर्यनचं बोलण्याने मनीष, सुरेखा, अक्षत आश्चर्यचकित होतात. अक्षत आर्यनला म्हणतो, ब्रो, हा तूच आहेस ना? दुसरं कोणी नाही ना? म्हणजे लग्नाच्या नावाने तू खूप चिडतो म्हणून विचारत आहे. सुरेखा अक्षतला पटकारत्याने म्हणते, गप्प बस रे. तुझा भाऊ लग्नासाठी तयार झाला आहे. तू आनंदी असायला हवं. आणि तू माझ्या मुलाला चिडवत आहेस? सुरेखा आर्यनला म्हणाली, बाळा, तुझी अट काय आहे ते सांग. आर्यन सुरेखाला म्हणतो, मी लग्नासाठी तयार आहे. पण माझी एक अट आहे की मी ज्या मुलीला दाखवीन तिच्याशी मी लग्न करेन. नाहीतर मी लग्न करणार नाही. मनीष आनंदाने आर्यनला म्हणाले, बाळा, आम्ही तुला पसंत असलेल्या मुलीशी लग्न करून देऊ. फक्त तिचे नाव सांग. आर्यन त्यांच्या वडिलांना म्हणाला, कृतिका पांडे आहे मुलीचे नाव, आणि तुम्हाला उद्या तिच्या घरी प्रपोजल घेऊन जायचं आहे. असं बोलून आर्यन तिथून उठला आणि त्याच्या खोलीत गेला. सुरेखा आनंदी होत मनीषांना म्हणाली, मनीष, मी आज खूप आनंदी आहे. आमचं आर्यन लग्नासाठी तयार झालं आहे. जेव्हा मानशीला कळेल की तिची वहिनी येत आहे तेव्हा ती खूप आनंदी होईल. मनीष हसत म्हणाले, हो सुरेखा, आता लवकर तयारी कर. तुझी सून येत आहे. हो, नक्कीच मी तयारी करेन. ती माझी मुलगी म्हणून येईल, माझी सून म्हणून नाही. सुरेखा पण खूप आनंदी होत म्हणाली. मानसीला जेव्हा कळेल की तिचा भाऊ लग्न करणार आहे तिच्या मैत्रिणीशी, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल. आर्यनच्या घरी सगळे त्याच्या लग्नाबद्दल आनंदी होते. सर्वजण हॉलमध्ये बसून आर्यनच्या लग्नाबद्दल बोलत होते. थोड्या वेळाने मानसी कॉलेजमधून परत आली. जेव्हा तिला कळले की तिचा मोठा भाऊ लग्न करत आहे तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि आर्यनच्या खोलीत गेली आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू सो मच ब्रो. तू जगातील सर्वात चांगला भाऊ आहेस. तुला माहिती आहे मी किती आनंदी आहे. आता माझी वहिनी येणार. बहिणीचा आनंद पाहून त्याच्या चेहऱ्यावरही हास्य आले आणि तो तिला म्हणाला, मी फक्त तुझ्यासाठी लग्न करत आहे. आता तुझ्या खोलीत जा आणि फ्रेश हो. मी तुला हॉलमध्ये भेटेन. ठीक आहे ब्रो, असे म्हणत मानसी तिथून निघून गेली. ती तिच्या खोलीत पोचली आणि बॅगेतून फोन काढला आणि कृतिकाला फोन केला. अभ्यास करणाऱ्या कृतिकाने मानसीचा फोन येताच फोन उचलला. मानसी खूप आनंदी होऊन तिला म्हणाली, हॅलो कृती, तुला माहिती आहे का, आर्यन ब्रो लग्नासाठी तयार झाला आहे. मानसीचे बोलणे ऐकून कृतीला तिचे लग्न आठवले, जे काही दिवसात होणार होते. ती चेहऱ्यावर खोटे हास्य घेऊन म्हणाली, वाव, अभिनंदन, आता तुझी वहिनी येईल. मानसी पुन्हा तिला विचारली, तू आज कॉलेजला का आली नाहीस? कृतीने निमित्त बनवत म्हणाली, काही नाही ग, मला थोडी विकनेस वाटत होते म्हणूनच मी कॉलेजला आली नाही. मानसी आश्चर्याने तिला म्हणाली, कृती, काही दिवसांपासून तुला काय झाले आहे? तू इतकी विचित्र का वागत आहेस? कृतिका, काही नाही, मी तुला नंतर फोन करते, बाय, असं म्हणत तिने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिच्या स्टडीबद्दल विचार करू लागली. काही वेळाने तिचा फोन पुन्हा वाजला. तिने फोन उचलला आणि पाहिले की तो एक अनोळखी नंबर होता. तिने फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो, कोण आहे? फोनच्या पलीकडून एक रागीट आवाज आला, तू इतका वेळ फोनवर कोणाशी बोलत होतीस? त्याचे बोलणे ऐकून कृतिका थोडी घाबरली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, मी कुणाशीही बोलू शकते, तुला काय फरक पडतो? आणि तू मला का फोन करत होतास? आर्यनला अपेक्षा नव्हती की कृतिका त्याच्याशी असं बोलेल. तिच्या बोलण्याने तो आणखी रागवला, पण त्याने रागावर नियंत्रण ठेवले आणि व्यंग्यात्मक स्वरात म्हणाला, मी माझ्या सो कॉल्ड वुड वाईफला का फोन करू शकत नाही? आणि तू कुणाला एवढी एटिट्यूड दाखवत आहेस? आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. मला वाद घालायला आवडत नाही आणि मी उद्या माझी फॅमिली तुमच्या घरी येणार आहे. असे म्हणत त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि फोन बेडवर ठेवला आणि खाली गेला. त्याचे बोलणे ऐकून कृतिका रागाने म्हणाली, तू स्वतःला काय समजतो? मी त्याची कठपुतली नाही जो त्याचा आदेशावर नाचवेल.
मी जे काही ठरवेन तेच करेन. मग थोडी थांबून ती म्हणाली, मी आईबाबांना काय आणि कसे सांगू? मी उद्या कॉलेजमधून परत आल्यानंतर त्यांना सांगते. काय होईल ते पाहू. हे बोलून ती पुन्हा अभ्यासला सुरुवात करते. सकाळची वेळ होती. कृतिका कॉलेजसाठी घराबाहेर पडली. शिंगाणी या मेन्शनमध्ये सुरेखा आनंदाने सर्वांना खाली बोलावत होती. सर्वजण खाली आले आणि तिला आनंदी पाहून म्हणाले. मनीष म्हणाले, काय झालं? इतक्या घाईत का बोलवत आहेस? सुरेखा मनीषांना पटकारत म्हणाली, मनीष, तू विसरलास की आपल्याला प्रपोजल घेऊन कृतिकाच्या घरी जायचे आहे आणि किती तयारी करायची आहे. आणि तुम्ही लोक विसरलात. हे ऐकून सगळे हसायला लागले. त्यांना हसताना पाहून सुरेखा चिडून म्हणाली, तुम्ही लोक आता का हसताय? मनीष जरा हसतच म्हणाले, अगं सुरेखा, आत्ता सकाळचे 7 वाजले आहेत. तू आत्तापासूनच का तयारी करत आहेस? सुरेखा वल्ल्या डोळ्यांनी म्हणाली, मी काय करू मनीष? माझ्या मुलाने इतक्या वर्षांनी लग्न करण्यास होकार दिला आहे. म्हणून मला सर्व काही लवकर व्हावे असे वाटते आणि माझी मुलगी लवकर माझ्या घरी यावी. हे ऐकून आर्यन तिला म्हणाला, आई, तू काळजी का करतेस? मी सर्व व्यवस्था केली आहे. तुम्ही लोक फक्त तयारी करा. हे ऐकून सर्वजण त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. मानसी जरा कोडकर स्वरात म्हणाली, हो रिअली? द फेमस बिझनेस टायकानो आर्यन सिंगानिया, जे लग्नाच्या नावाने इतके चिडायचे, आज लग्नासाठी अधीर होत आहेत. मलाही पाहायचे आहे की माझ्या भावाला बदलणारी ती मुलगी कोण आहे? तिचे बोलणे ऐकल्यानंतर आर्यन एटिट्यूडने म्हणाला, आर्यन शिंगानिया कधीही बदलला नाही आणि कधीही बदलणार नाही. थोड्या वेळाने सर्वजण तयार होतात आणि कृतिकाच्या घरी निघून जातात. कृतिका तिच्या वर्गात बसून लेक्चर ऐकत होती. लेक्चर संपल्यानंतर राहुल आणि विकी कृतिकाकडे आले आणि तिला विचारले, तू 2 दिवस कॉलेजला का आली नाहीस? आणि तू आमच्याशी का बोलत नाहीस? त्यांचे बोलणे ऐकून कृतिकाला तो करार आठवला, ज्यावर लिहिले होते की तू कोणत्याही मुलाशी बोलू शकत नाहीस. तिने तोड थांबून म्हणाली, काही नाही असेच, आणि एवढेच बोलून ती निघूनही गेली. काही दिवसापासून दोघांनाही कृतिकाचे वर्तन समजले नाही. कृतिका अशी का वागते आहे? राहुल विक्कीला म्हणाला, आपण तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबात काही प्रॉब्लेम आहे का ते पाहू. विक्कीही त्याला सहमत झाला आणि हो म्हणाला आणि दोघंही वर्गातून निघून गेले. जेव्हा नताशाला ते दोघे कृतिकाच्या घरी जात आहेत हे कळले तेव्हा ती दातवोट खात म्हणाली, कृतिका, मी तुला सोडणार नाही. तुझ्यामुळे मी माझ्या राहुलला गमावलं. जर मी तुझे आयुष्य नरकापेक्षाही वाईट केले नाही तर माझे नाव नताशा नाही. जेव्हा कृतिका तिच्या घराच्या गेटवर पोचली तेव्हा आर्यन आणि सर्वजण हॉलमध्ये बसून बोलत होते. जेव्हा कृतिकाने आर्यनला तिच्या घरी पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. तिला वाटले होते की तो संध्याकाळी येईल, पण तो इतक्या लवकर आला. ती विचार करत होती की मी अजून आईबाबांनाही काही सांगितले नाही. मी त्यांना कसे सांगू? कृतिका विचार करत होती. जेव्हा आर्यन तिला गेटवर उभा असल्याचे पाहिले तेव्हा तो उठला आणि तिच्याकडे गेला आणि तिचा हात धरून हळुवारपणे म्हणाला, मी तुला सांगितले होते की मी उद्या येतोय. मला न सांगता कॉलेजला जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्याचे बोलणे ऐकून कृतिका काहीच बोलली नाही. आर्यनने तिला सोफ्यावर बसवले आणि म्हणाला, कृतिका, मी तुला सांगितले होते की मी माझ्या फॅमिलीला तुमच्या घरी घेऊन येईल. मी माझे वचन पाळले आहे. त्याचं अभिनय पाहून कृतिका देखील क्षणभर स्तब्ध झाली आणि तिच्या मनात विचार आला की खरं तर त्याने चित्रपटांमध्ये काम करावं. तो खूप चांगला अभिनय करतो. राक्षस सिंघानिया. मग तिला एक परिचित आवाज ऐकू आला. तिने आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा ती मानशी होती. मानशीला पाहून कृतिकाला आणखीनच धक्का बसला. मानशी तिच्या जवळ आली आणि तिला मिठी मारली आणि आनंदाने म्हणाली, वाव कृती, तू माझी वहिनी होणार आहेस? आणि मग थोडा वेळ थांबवून तिला चिडवत म्हणाली, मला माहीत नव्हते की तुझे आणि माझ्या भावाचे प्रेमसंबंध आहेत. पण काहीही असो, मला माझी वहिनी सापडली आहे. ती खूप खुश होत म्हणाली. कृतिका काहीही बोलली नाही. सुरेखाने
मानसीला पटकारली आणि म्हणाली, बाळा, तुझ्या वहिनीला आम्हाला पण भेटू दे. आणि तिने तिला तिच्या शेजारी बसवले आणि म्हणाली, बाळा, आर्यनने आम्हाला सर्व काही सांगितले की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता. आम्हाला काही हरकत नाही. अनुज दादा, तुम्हाला या नात्यात काही अडचण आहे का? सुरेखा अनुज यांना म्हणाली. तिचे बोलणे ऐकून ते हसले आणि तिला म्हणाले, नाही बहीण, आम्हाला काही हरकत नाही. जर आमची मुलगी ह्या नात्यात आनंदी असेल तर आम्हाला आणखी काय हवं आहे? त्यांचे बोलणे ऐकून सुरेखा रेखाला म्हणाली, जर तुम्हाला काही अडचण नसेल तर आम्ही विधी करूयात का? सर्वांच्या संमतीनंतर तिने कृतिकाला आर्यनच्या शेजारी सोफ्यावर बसवले आणि तिच्या डोक्यावर ओढणी घातली. ती त्यात एक नारळ, काही रुपये आणि एक मौल्यवान हिऱ्याचा हार ठेवला आणि शेवटी तिच्या हातातले सोन्याची बांगडी काढून तिने तिला ते घालायला लावले आणि म्हणाली, ही आमची परंपरा आहे. ही बांगडी आमच्या घरातील सर्वात मोठ्या सून घालतात. त्यानंतर अनुज आरंडला नामोडले आणि त्याच्या हातात श्रीफळ आणि काही पैसे ठेवले. त्यानंतर आर्यन उठला आणि सर्वांना म्हणाला, कृतिका आणि मी उद्या मंदिरात लग्न करू. तुम्हाला काही अडचण आहे का? हे ऐकून सर्वांना धक्का बसला. अगदी कृतिकालाही. तिला वाटले नव्हते की तिचे लग्न उद्याच होईल. सुरेखा त्याला विचारले, पण बाळा, लग्न करण्याची घाई काय आहे? म्हणजे आपण सर्व विधी केल्यानंतर लग्न करू शकतो. तिचे म्हणणे ऐकून आर्यन म्हणाला, नाही आई, आपल्या दोघांनाही मंदिरात लग्न करायचे आहे. तुला माहिती आहे, मला कोणतेही ताटमाट आणि दिखावा आवडत नाही आणि कृतिकालाही. म्हणूनच त्याचे म्हणणे ऐकून कृतिकाच्या कुटुंबाने काहीही उत्तर दिले नाही. त्यांना माहीत होते की त्यांच्या मुलीला देखील हे सगळं आवडत नाही. ते आर्यनला म्हणाले, ठीक आहे बाळा, जर कृतिका सहमत असेल तर उद्या तुम्ही दोघंही मंदिरात लग्न कराल. सुरेखा तिच्या इच्छेवर नियंत्रण ठेवून म्हणाली, जर तुमची हीच इच्छा असेल तर मलाही काही हरकत नाही. म्हणून आपण उद्या मंदिरात भेटू, असे म्हणत सर्वजण तिथून निघून गेले. आर्यन घराबाहेर पडताच त्याने राहुल आणि विक्की यांना पाहिले, जे कृतिकाच्या घरी येत होते. त्याने त्यांना पाहताच ओळखले आणि म्हणाला की ही तीच मुले आहेत जी त्या दिवशी कृतिका त्यांच्याशी बोलत होती. आणि त्याच्या चेहऱ्यावर राग आला आणि रागाच्या भरात तो मुठ्ठी आवळतो. तो त्यांच्याकडे जाऊन त्यांना काहीतरी सांगणार होता, तेव्हा मानशी त्यांच्याकडे येते आणि म्हणते, तुम्ही दोघे इथे काय करत आहात? ते दोघंही मानशीकडे गोंधळून पाहतात आणि तिला विचारतात, तू इथे काय करत आहेस? आम्ही कृतिकाला भेटायला आलो होतो. आम्हाला वाटले की तिच्या कुटुंबात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही तिला मदत करायला आलो आहोत. राहुल म्हणाला. मानशी त्याला म्हणाली, पण तुला असे का वाटले की तिचे फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे? तिचे बोलणे ऐकल्यानंतर राहुल तिला म्हणाला, आजकाल कृतिकाची वागणे बदलली आहे. ती कोणाशीही बोलत नाही आणि जेव्हा जेव्हा आम्ही तिला विचारण्याचा प्रयत्न करतो ती काहीच उत्तर देत नाही. हे ऐकून मानसी हसत हसत म्हणते, कारण कृतिका लग्न करणार आहे म्हणूनच ती इतकी विचित्र वागत आहे. तिचे बोलणे ऐकून दोघेही आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, काय? ती लग्न करत आहे? पण कुणाशी? आणि एवढ्या लवकर का? अरे, तुम्ही दोघंही का आश्चर्यचकित आहात? मानसी त्यांना विचारते. त्यांचा आवाज ऐकून कृतिका बाहेर येते, कारण ते कृतिकाच्या घरासमोर बोलत होते आणि त्यांचा आवाज घराच्या आत ऐकू येत होता. म्हणूनच कृतिका बाहेर येते. ती बाहेर येते आणि पाहते आर्यन, मानसी, विक्की आणि राहुल तिथे उभे होते. जेव्हा आर्यन कृतिकाला पाहतो तेव्हा तो तिच्या जवळ जातो आणि तिच्या कमरेवर हात ठेवतो. कृतिका त्याच्या कृतीने आश्चर्यचकित होते आणि त्याच्याकडे पाहू लागते. पण त्याला काही फरक पडत नाही. तो तिला हसून म्हणतो, बेबी, तू तुझ्या मित्रांना सांगितले नाहीस की तू लग्न करत आहेस? त्याचा अभिनय पाहून ती त्याच्याकडे पाहते आणि हळुवारपणे म्हणते, तू वेडा झाला आहेस? तू काय करतोयस? मला सोड. आर्यन तिचे ऐकूनही तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिला राहुल विकीकडे आणतो आणि कृतिकाला म्हणतो, बेबी, तू मला तुझ्या मित्रांची ओळख करून दिली नाहीस.
आणि तू मला हेही सांगितलं नाहीस की तुझे इतके चांगले मित्र आहेत जे तुझ्या घरी तुझी तब्येत विचारायला येतात. आर्यनचं हे शब्द ऐकून तिघेही आश्चर्यचकित होतात. मानसीला कधीच वाटलं नव्हतं की आर्यन सर्वांसमोर असं बोलू शकतो आणि इतकं रोमॅन्टिक असू शकतो. त्याचं बोलणं ऐकून कृतिका म्हणते की हा राहुल आहे आणि हा विकी आहे. अँड ही इज माय हजबंड टू बी. ती हजबंड शब्द तोडं गिळत म्हणते. आर्यन दोघांनाही म्हणतो, आता तुम्हाला तिची काळजी करण्याची गरज नाही. मी तिची काळजी घेण्यासाठी आहे. आता तुम्ही दोघंही जा. मला तिच्याशी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. त्याचं ऐकून कृतिका मनात म्हणते, अरे देवा, आता त्याला माझ्याशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. विक्की नॉर्मल होता, पण आर्यनचं ऐकून राहुल रागवतो. पण तो स्वतःला नॉर्मल करतो आणि कृतिकाशी हस्तांदोलन करतो आणि म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन कृतिका. आणि दोघंही तिथून निघून जातात. राहुलने कृतिकाशी हस्तांदोलन केल्यावर आर्यनला खूप राग येतो. पण तो काहीच बोलू शकत नव्हता, कारण मानसी तिथे होती. आर्यन मानसीला म्हणतो, तू घरी जा, मला तिच्याशी बोलायचं आहे. तिच्या भावाचे बोलणे ऐकून ती त्याला चिडवते आणि म्हणते, अरे ब्रो, तुला कृतीशी काय महत्वाचे बोलायचं आहे? तू तुझ्या वुड वाईफ सोबत रोमॅन्टिकली बोलणार आहेस का? असं म्हणत ती तिथून पळून जाते. मानसी निघून जाताच आर्यनचा चेहरा रागाने भरून जातो. तो कृतिकाचा हात धरतो आणि तिला मागे वळवतो आणि म्हणतो, हे दोघे तुझ्या घरी कसे आले? आणि राहुलशी हस्तांदोलन करण्याची तुझी हिंमत कशी झाली? वेदनेने कृतिकाचे डोळे अश्रूंनी भरून येतात. ती म्हणते, मला माहीत नाही हे दोघे घरी कसे आले. मी त्यांना काहीही सांगितले नाही. मला सोडून दे प्लीज. आणि ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. आर्यन तिचा हात सोडतो आणि त्याच्या एका हाताने तिचे गाल जोरात दाबतो. तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्तीवर पडते. तो तिचे गाल सोडतो आणि एका हाताने तिची कंबर धरून तिला स्वतःकडे ओढतो. तिचे अश्रू पुसत तो म्हणतो, बेबी, तू का रडत आहेस? तुला जेव्हाही यायचे असेल तेव्हा तू तुझ्या कुटुंबाला भेटायला येऊ शकतेस. कृतिका त्याचे बोलणे ऐकते आणि मनात म्हणते, आता तर हा मला त्रास देत होता, आता इतक्यात प्रेमाने बोलत आहे. मग तिला यशचा आवाज ऐकू येतो, जो तिला विचारत होता, दीदी, हे कोण आहेत? कृतिका बोलणारच होती तेवढ्यात आर्यन तिला सांगतो, मी तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आणि तुझं जिजू आहे. आणि मी निघतो बाय म्हणत तो निघून जातो. कृतिका हो म्हणते आणि भाऊ आणि बहीण दोघंही घरात जातात. जेव्हा आर्यन त्याच्या घरी पोहोचतो आणि हॉलमध्ये येतो तेव्हा त्याला धक्का बसतो. कारण संपूर्ण हॉलमध्ये साड्या आणि लेहंगा दिसत होत्या आणि सगळेच ते चॉईस करत होते. आर्यन सुरेखाकडे जातो आणि विचारतो, आई, हे सगळं काय आहे? तुम्ही हॉलमध्ये बाजार का उघडला आहे? त्याचे बोलणे ऐकून मानसी त्याला म्हणते, ब्रो, सर्वात आधी तू आम्हाला लग्नाचे कोणतेही विधी करू देत नाही आहेस. आता आपण लग्नासाठी काहीतरी खरेदी करत आहोत आणि तू कृतिकासाठी लेहंगा चॉईस करायला आम्हाला मदत करतोस. सुरेखा पण म्हणाली, हो, तुलाच माहीत तिला कोणता रंग आवडतो. तिचे बोलणे ऐकून आर्यन मनात विचार करतो, मला कसे कळेल की तिचा आवडता रंग कोणता आहे? तो चिडून मानसीला म्हणतो, म्हणू, तू तुझ्या मैत्रिणीसाठी ठरव. तू मला काय विचारत आहेस? अजिबात नाही. मी का चॉईस करू? कृतिका तुझी भावी पत्नी आहे, तर तू चॉईस कर आणि मला त्रास देऊ नको, असे म्हणत मानसी स्वतःसाठी लेहंगा शोधू लागते. जर तू हो म्हणत असशील तर मी तुला वहिनीचं लेहंगा चॉईस करायला मदत करेन. अक्षत पायऱ्या उतरताना म्हणतो, गुलाबी रंगाचे लेहंगा वहिनीला जास्त चांगला दिसेल. तो आर्यनला गुलाबी रंगाचा लेहंगा दाखवताना म्हणतो. मग आर्यनची नजर लाल हिरव्या लेहंगावर पडते. तो लेहंगा पाहून आर्यनला कृतिकाचा चेहरा आठवतो आणि तिथे जाऊन तो तो लेहंगा सर्वांना दाखवतो आणि म्हणतो, मला हा लेहंगा आवडतो. सर्वजण त्याच्या चॉईस पाहून कौतुक करतात आणि म्हणतात, वाव, हा लेहंगा किती सुंदर आहे. आणि ते कृतिकासाठी तो लेहंगा खरेदी करतात. सकाळची वेळ. रेखा दार उघडते आणि पाहते तर काही नोकरसोबत प्लेट्स घेऊन
आणि मानसी तिथे उभी आहे. नमस्कार आंटी. मम्मीने कृतिकाचं लग्नाचा ड्रेस आणि दागिने पाठवले आहेत. रेखा त्यांना आत येण्यास सांगते. सगळे आत येतात, नोकर प्लेस ठेवून परत जातात आणि मानसी तिथेच राहते. थोड्या वेळाने मानसी आणि काही ब्युटिशियन कृतिकाला तयार करत होते. तिने लाल हिरव्या रंगाचे लेहंगा आणि मॅचिंग दागिने घातले होते. अंबाडा, ओठांवर लाल लिपस्टिक आणि चेहऱ्यावर मेकअप केला होता. ती खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर दुःख होते आणि मानसी देखील हे पाहत होती. सर्वजण गेल्यानंतर तिने कृतिकाला विचारले, मला असे का वाटते की तू लग्नात खुश नाहीस? यावर कृतिका तिला म्हणाली, तू जे विचार करत आहेस ते तसे नाही. मी आनंदी आहे. तर तुझे चेहऱ्यावर हास्य का नाही आहे? मला माहिती आहे तू इतकं दुःखी का आहेस, कारण तू तुझ्या कुटुंबापासून दूर जात आहेस म्हणून. माझ्यावर विश्वास ठेव. आर्यन भाऊ खूप चांगला आहे. तो नेहमीच तुझी काळजी घेईल. तसे मी तुला हे सर्व का सांगत आहे? तुम्ही दोघंही आधीपासूनच एकमेकांना ओळखता. तिचे बोलणे ऐकून कृतिकाचं डोळ्यात पाणी आले, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि हा म्हणाली. थोड्या वेळाने कृतिका पूर्णपणे तयार झाली. थोड्या वेळाने सर्वजण मंदिरात पोहोचले. कृतिका आणि मानसी गाडीतून खाली उतरली आणि मंदिरात गेले. जेव्हा आर्यनने तिला पाहिले, तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला. लाल आणि हिरव्या रंगाचा लेहंगा तिच्या अंगावर खूप सुंदर दिसत होता. अक्षत हसत खोडकर स्वरात म्हणाला, भाऊ, वहिनीला नंतर पाहता येईल. पंडितजी तुम्हाला मंडपात बोलवत आहेत. त्याचे बोलणे ऐकून आर्यनने कृतिकावरून नजर हटवली आणि मंडपात जाऊन बसला. थोड्या वेळाने कृतिका देखील त्याच्या शेजारी येऊन बसली. पंडितजी म्हणाले, वराच्या बहिणीला बोलवा. मानसी आली आणि दोघांमध्ये गाठ बांधली. थोड्या वेळाने पंडितजींनी त्यांना फेऱ्या मारण्यास सांगितले. दोघेही उभे राहिले आणि फेऱ्या मारल्या. पंडितजींनी सिंदूर आणि मंगळसूत्र दिल्यानंतर आर्यनने कृतिकाचं गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्या कपाळावर सिंदूर भरला. यानंतर लग्न संपन्न झाले आणि अक्षतने पंडितजींना गुरुदक्षिणा दिली. यानंतर कृतिकाने तिच्या कुटुंबाला मिठी मारली. तिने त्यांना मिठी मारताच तिचे थांबलेले अश्रूही वाहू लागले. काही वेळाने कृतिकाला आर्यनच्या गाडीत बसवले आणि तेथून सर्वजण आपापल्या गाडीत निघून गेले. आर्यनच्या गाडीत कृतिका आणि ड्रायव्हर होते आणि कृतिकाच्या डोळ्यात अश्रू होते. कारमध्ये कृतिका खिडकीतून बाहेर पाहत होती, तर आर्यन त्याचा फोन पाहत होता. काही वेळाने त्याने तिच्याकडे पाहिले. तिचे डोके खिडकीला आदळत होते. कदाचित ती झोपली असेल. आर्यन थोडा हलला आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. आता कृतिकाचं चेहरा त्याच्या समोर होता. तो काही वेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याला दिसत होते की कृतिका खूपच सुंदर होती. थोड्या वेळाने गाडी घराजवळ पोहोचली. गाडी थांबताच कृतिकाचे डोळे उघडले. तिला दिसले की तिचे डोके आर्यनच्या खांद्यावर आहे आणि तोही काहीच बोलला नाही. तिला खूप विचित्र वाटले, पण तिने तिचे विचार झटकून टाकले आणि दार उघडले आणि खाली उतरू लागली. मग अचानक ती थांबली. तिला कोणीतरी तिला ओढल्यासारखे वाटले. तिने दुसऱ्या बाजूला पाहिले आणि आर्यन आधीच दुसऱ्या बाजूने खाली उतरला होता आणि त्यांच्या आत एक बंद निर्माण झाला होता. माझ्या मागे येण्याचा सवय लावा मॅडम. आर्यन रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला. कृतिका काहीच बोलली नाही आणि त्याच्या बाजूने खाली उतरू लागली. ती खाली येताच आर्यनने तिचा हात घट्ट धरला. ती त्याच्याकडे वर पाहत म्हणाली, माझा हात सोड. मी का सोडू? मी माझ्या बायकोचा हात धरला आहे. माझं टॉर्चर सहन करण्याची सवय लावून घे. मी तुला प्रत्येक क्षणी त्रास देईन, जेणेकरून तुलाही कळेल की तू किती मोठी चूक केली आहेस. आर्यन शिंगाने याला चापट मारून असं म्हणत तो तिचा हात धरून तिला ओढतो. आर्यन गेटवर थांबतो. सुरेखा त्या दोघांची आरती करते आणि मानशी अक्षर त्या दोघांच्या व्हिडिओ बनवू लागतात. सुरेखा कृतिकाला सांगते, बाळा, हा कलश तुझ्या उजव्या पायाने टाक. कृतिका तिचं उजव्या पायाने कलश टाकते आणि तिचं पाय कुंकूचे पाणी भरलेल्या ताटात ठेवल्याने तिचं पायाचे ठसे कापडावर उठतात. अक्षत म्हणतो, ब्रो अँड वहिनी, तुम्ही दोघंही जवळ या. मला तुमचा फोटो काढायचा आहे. असं नको ब्रो, तुम्ही वहिनीची कंबर धरा आणि वहिनी, तुम्ही ब्रोच्या छातीवर हात ठेवा.
अक्षत दोघांनाही सांगतो आणि त्यांचा फोटो काढतो. सो रोमॅन्टिक, मानसी फोटो पाहत म्हणते. अशा प्रकारे ती कृतिका सोबत संपूर्ण कुटुंबाचा फोटो क्लिक करते. त्यानंतर सुरेखा कृतिका आणि आर्यनला म्हणते, बाळा, तुम्ही दोघांनीही दुधाच्या भांड्यातून अंगठ्या शोधावे लागतील. ज्याला आधी अंगठी मिळेल तो घरावर राज्य करेल. खूप इंटरेस्टिंग आहे ब्रो खेळा, मानसी आर्यनला बसवताना म्हणते. आर्यन कृतिका सोप्यावर बसले. मी वहिनीच्या बाजूला आहे. मीही, असे म्हणत चौघही कृतिकाच्या बाजूला उभे राहतात आणि त्या चौघांच्या बाजू पाहून कृतिकाच्या चेहऱ्यावर हास्य येते. तिचे चेहऱ्यावरील हास्य पाहून आर्यन खूप चिडतो. तू येताच माझ्या कुटुंबाला माझ्यापासून हिसकावून घेतले. मी हे एकांतात सांगेन. आता तुला हवे तितके आनंदी राहा, कारण तुझा आनंद जास्त काळ टिकणार नाही, असं म्हणत तो तिरकस हसू लागतो. आर्यन आणि कृतिका दुधाच्या भांड्यात हात घालून अंगठी शोधतात. थोड्या वेळाने कृतिकाला ती अंगठी सापडते आणि ती सर्वांना दाखवते. सगळे खूप आनंदी होतात. आर्यन उठतो आणि सुरेखाला म्हणतो, आई, कृतिका आणि मी थकलो आहोत. आपल्याला आराम करायला हवं ना? आर्यन कृतिकाकडे पाहतो आणि म्हणतो. याचे बोलणे ऐकून कृतिका घाबरते, पण नंतर ती स्वतःला सावरते. चल जाऊया. आर्यन तिचा हात धरतो आणि म्हणतो, हो बाळा, तुम्ही सर्वजण जाऊन आराम करा. थोड्या वेळाने जेवायला या. सुरेखा दोघांना म्हणते, हो आई, असं म्हणत तो कृतिकाला सोबत घेऊन जाऊ लागतो. खोलीत पोचून आर्यन कृतिकाला बेडवर बेदम ढकलतो. तिला काहीच समजत नाही की त्याला आत्ता काय झालं. सगळं इतक्या लवकर झालं की तिला प्रतिक्रिया देण्याची संधीही मिळाली नाही. ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकण्यापूर्वीच आर्यन तिच्याकडे येतो आणि बेडवर बसतो आणि म्हणतो, लवकर तयार हो आणि एका चांगल्या सुनेप्रमाणे घराच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कर. समजलो, असं म्हणत तो बेडवरून उठतो आणि वॉशरूममध्ये जातो. कृतिका बेडवरून उठते आणि तिच्या सामानाकडे जाते आणि त्यातून कपडे काढते. पण कपडे पाहून तिला चिडचिड होते, कारण त्यातले सर्व कपडे साड्या होत्या आणि कृतिकाला साडी कशी घालायची हे माहीत नव्हते. ती लाल रंगाची साडी काढते आणि ती घालण्याचा प्रयत्न करते, पण तिला येत नाही. मग मानसी खोलीत येते आणि म्हणते, कृती, माफ करा, म्हणजे वहिनी, मम्मीने तुम्हा दोघांनाही जेवायला बोलवले आहे. कृतिका तिच्याकडे जाते आणि म्हणते, मानसी, प्लीज मला साडी घालण्यास मदत कर. तुला माहिती आहे की मला जीन्सशिवाय दुसरे काहीही घालायला आवडत नाही. प्लीज मला मदत कर. मी तुला साडी घालण्यास मदत करू? ब्रो आहे ना मदत करायला. मानसी आर्यनकडे बोट दाखवत म्हणते. आर्यन बराच वेळ वॉशरूमच्या बाहेर कृतिका आणि मानसीचे संभाषण ऐकत होता. जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कथा पूर्णपणे ऐकून मला प्रोत्साहन द्या. थँक्यू.